अमरावती यवतमाळ हा स्टेट हायवे क्रमांक 6 हा हायवे नांदगाव खंडेश्वर येथून जातो, परंतु हा महामार्ग सध्या खड्ड्यांची माहेरघर झालेला आहे। या रस्त्यावर नेर परसोपंत पासून तर अमरावती पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे म्हणजे आपला जीव मुठीत घेऊन जाणेच होय। हा महामार्ग बडनेरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो। या विभागाचे अधिकारी मात्र फक्त खड्डे बुजवण्यातच दंग असून एक खड्डा बुजवला तर दुसरा लगेच तयार होतो। त्यामुळे वाहन चालकांना पाठीचे व कमरेच्या दुखण्याचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहे। या रस्त्यावरून न गेलेलेच बरे अशा मानसिकतेत प्रवासी दिसून येत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरुद्ध वाहन चालकांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे। बडनेरा पासून नेर परसोपंत पर्यंत हा रोड सिमेंट काँक्रिटीकरण होणार असल्याची चर्चा असून हे काम कधी सुरू होणार असा संतप्त प्रश्न सुद्धा नागरिक विचारताना दिसत आहे। याकडे मात्र या विभागाचे आमदार प्रताप अडसळ यांचे कोणत्याही प्रकारचे लक्ष दिसून येत नसून याबाबत ते दक्ष नसल्याचे दिसत आहेत। तसेच याकडे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांचे सुद्धा लक्ष नसून याबाबत कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने या सर्व लोकप्रतिनिधींविषयी नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट दिसून येत आहे। एखादे काम मंजूर झाल्यास हे लोकप्रतिनिधी फक्त व श्रेय घेण्याकरिता आपल्या जीवाचा आटापिटा करतात, मग काम मंजुरी करिता जीवाचा आटापिटा का करीत नाहीत अशा संतप्त प्रतिक्रिया सुद्धा नागरिक व्यक्त करताना दिसून येत आहेत। या रस्त्याने वाहन घेऊन जाणे म्हणजेच तारेवरची कसरत झालेली असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। या रस्त्याचे काम त्वरित सुरू न झाल्यास नागरिकच आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे दिसून येत आहे। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन रस्ता त्वरित दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी निवेदन देताना अमरावती महानगर अध्यक्ष संतोष बद्रे, अमरावती शहर अध्यक्ष गौरव बांते, उपजिल्हा अध्यक्ष राज पाटील, उपजिल्हाध्यक्ष गजानन काजी तसेच नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष निलेश मुधोडकर यांचा समावेश आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।